अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. भाकरी कमावून आणणं एक वेळ सोपं आहे, पण ही भाकरी खाण्यासाठी तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबातली माणसं किती जवळ आहेत यावर तुमच्या सुख आणि समाधानाची व्याख्या ठरते. अर्थातच प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. उदाहरणच द्यायचं झालं तर दूध हा एक पदार्थ, त्याला विरजण लावलं की लागतं दही, त्याच्यापासून ताक, मग त्याच्यापासून लोणी, मग त्याच्यापासून बनतं रवाळ कणीदार असं तूप. तर त्याच दुधापासून दुसऱ्या बाजूला बनती बासुंदी, मग श्रीखंड, मग रबडी, खीर आणि अनेक मिठायांचे पदार्थ. म्हणजे काय, एकाच पदार्थाला जर वेगळा संस्कार दिला तर त्याची रूपं पण बदलतात. सहजीवनाचंही असंच आहे. कुटुंब व्यवस्थेचा पाया जर प्रेमानं घट्ट असेल ना, तर सहजीवनाचा आनंद बरसून जाऊ लागतो. 4 पिढ्या एकत्र बांधून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या त्या दोघांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रुजुता देशमुख आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक शिरीष जोशी. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. अगं बाई 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 बाई, मला आमच्या छोट्याशा मैत्रिणीला अशा पद्धतीनं पण एवढी प्रतिभा आणि एवढं उत्तुंग काम केलेलं आहे, त्यामुळे आज गप्पा मारायच्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सिरीज एकदम नॉस्टॅल्जिक झालेले आहेत, पण प्रेमाची गोष्ट मला ऐकायची. रुजुता बसूया. निश्चित. रुजुता, ते गाणं आहे ना, गोड गोजिरी लाज लाजरी ताई ग होणार नवरी, हे तुला बघूनच लिहिलं असं मला वाटतं नेहमी. छोटीशी छान गोड नेहमी हसणारी. मला तुझं खूप कौतुक आहे, कारण किती मोठा प्रवास तू गाठलेला आहेस. तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शिरीष, काही माणसं बघून आपण भावूक होतो, काही वास्तू बघून आपण भावूक होतो. आज मी पहिल्यांदा बघितलं की शिरीष इतके हल्लेत आतून. काय खूप काम केले ना इथे तुम्ही. खूप म्हणजे मी अगदी तुम्हाला शुअर सांगू शकतो की मी जे काही काम केलं आत्तापर्यंत त्यातली टेलिव्हिजनची आयुष्यातली माझ्या पहिली सुरुवात ही दूरदर्शनमध्ये झाली. त्यावेळेला विजया मेहतांनी दूरदर्शनसाठी एक फिल्म केली होती, स्मृतिचित्रे, ज्याचं प्रोडक्शन दूरदर्शनचं होतं. होय होय होय. आणि मग रवींद्र साठे, मापाक्षी ही सगळी मंडळी त्यावेळी इथे काम करू दे आणि विनय आपटे आमचे गुरु. त्यामुळे तर म्हणजे बाप रे बाप, म्हणजे आज मी खरंच दूरदर्शन आणि त्याच्या सगळ्या टेक्निशियन्सचे खूप आभार. म्हणजे खूपच नॉस्टॅल्जियाचा म्हणजे खरे खरे. तो मनोरा असा उंच दिसतो, पण तिथे आत पाऊल टाकतानाच ना असं भरून येतं की जिथे आपण घडलो. बघा, पण कसं आहे बघा, त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी जो काय आपण प्रवास करतो, प्रयत्न करतो, तो तुम्हाला पुन्हा इथे घेऊन येतो. तसं झालेलं आहे. तुमचंही जे इतकी सुंदर कारकीर्द यासाठी मनपूर्वक कौतुक आहे, अभिनंदन आहे. एक दिग्दर्शक एका कॉस्ट्युम डिझायनरला पटवतो म्हणजे काय करतो नेमका, असा प्रश्न मी जर शिरीष तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही? छान नाही, नशिबाचा भाग आणि वरच्याची कृपा ह्या 2 महत्वाच्या गोष्टी. आणि मला तिच्याबद्दल जाणवली एकच गोष्ट की डाऊन टू अर्थ असणं म्हणजे काय ना, हे तिच्यातला जास्त मला भावलेला गुण होता की जो आतापर्यंत आहे तिचा, की नाही, इतक्या मालिका केल्या, इतकं काम करते ती, पण नाही अगदीच. आणि त्यामुळे हा सगळ्यात म्हणजे प्रेमातला सगळ्यात, तू असं विचारशील एक नंबर मुद्दा काय, तर तिचं आयुष्यभर डाऊन टू अर्थ असणं हे माझं कायम म्हणजे तिचा लक्षात राहणारा आणि तिच्या प्रेमात पडण्यासाठी
महत्त्वाचा असलेला मुद्दा. पण रुजुता, तुम्ही खूप काम करत होता. तुझं सगळं घरच नाटक वेडं, म्हणजे नाटक 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 नाटक. चहाचं आधण भरलंय ते, मला वाटतं त्याचे तो हे बंदच होत नाही ना. हा, अखंड लगेच चहा. चालू, रिहर्सल चालू. चहा टाका वगैरे म्हणायची पद्धत नाही. चहा चालू पिऊन आहे. जा. हो ना. हे सगळं बघितलंयस तू, अगदी अगदी त्यानिमित्ताने येणारी माणसं वगैरे. अगदी भरपूर. एक तर आमच्याकडे सतत रेलचेल घरी आणि रिहर्सल्स, म्हणजे सतत रिहर्सल्स. त्यामुळे आमच्याकडे पूर्वी पातेली पण मोठी असायची. म्हणजे मी माझ्या आईला नेहमी म्हणते की छोटं पातेलं एखादं तरी आहे का आपल्याकडे. नाही, कारण सगळे येतात ना. असं तू चहाचं आधण म्हणालीस तसंच. रिहर्सल्स, त्याचे जेवणं, मग पुढच्या वेळेला वेगळी कास्ट, मग त्यांची रिहर्सल्स, असं सतत एक चालूच. शिरीष, कसं असतं ना, म्हणजे घरातल्या लक्ष्मीनं हे जर सगळं सांभाळलं तरच पुरुष करू शकतो की नाही. मला वाटतं रुजुताचं पण तेच आहे की माणसं हवीत, तुम्हाला माणसं हवीत. पण काय, पण मग नेमकं कुणी कुणास विचारले? नाही, मीच विचारलं तिला, हो. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग. आणि थोडासा तर एक किस्सा असा आहे की राजन वागधारे नावाचे जे मोठे डिरेक्टर्स आहेत, तर त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि तिला मी का घेऊन गेलो होतो, तर राजन माझ्या ओळखीचा आणि तू कास्टिंग करशील का हिचं, असं मी तिला घेऊन गेलो होतो. माझा स्ट्रगल पिरियड होता ना हो, तेव्हा. बरोबर. लहान होतीस ना हा, तू खूपच. खूपच. आणि त्या ऑफिसमध्ये मी तिला विचारलं, हं. आणि तो राजन ऑफिस म्हणजे एवढीशी जागा, ती बाहेरची वेटिंग एरियात होतो आम्ही. एवढंसं बाकडं, आणि नशिबाने कोणीही नव्हतं. आणि त्या बाकड्यावर आम्ही हे बोलत होतो, आज जाऊन राजन सरांना भेटायचं होतं. तिथे आमचं ठरलं. पण तुला शिरीष का आवडले? म्हणजे त्यांना तू आवडलीस, ते त्याचे का आवडले त्याचं पण त्यांनी कारण मीमांसा दिलेली आहे. पण तुला का आवडले म्हणजे? तो ना असा मैत्रीपूर्ण आहे. बापरे. प्रत्येक जिथे जाईल तिथे मैत्री करेल, प्रेमाने वागेल, आणि कुठल्याही लेवलला जाऊन मदत करायला तयार असतो तो, कुणासाठीही. तो माणूस वळून नाही बघत त्याच्याकडे नंतर. पण तो जो त्याचा स्वभाव आहे ना, की प्रत्येकासाठी खूप करणं सतत, त्या स्वभावाने मी थांबले इथे. त्याच्यावर 4 एपिसोड होतील. शिरीष किती आणि माणसं, त्याला भेटलेली माणसे. खरंच पण हे त्रासदायक नाही वाटत तुला? आहे ना, आहे थोडंफार आहे. पण कारण मी म्हटलं तसं ती माणसं वळून बघत नाहीत, तेव्हा त्याला ज्या प्रकारचा त्रास होतो, म्हणजे असाही स्वभाव नाही आहे ना की बरं मी केलं आणि तो माणूस गेला, किंवा आता नाही त्याला काही त्या गोष्टीची किंमत, किंवा पण त्याचा त्रासही होतो कारण तो इमोशनली अडकलेला असतो त्या व्यक्तीमध्ये, त्या केलेल्या गोष्टीमध्ये. कारण प्रचंड इमोशनल माणूस आहे, खूप इमोशनल. आणि वर्षानुवर्ष तो इमोशनलपणा काही कमी होईना. तो तसाच घडलेला आहे. तो माझ्यासाठी चांगला पण आहे, पण इतर जगरहाटीत त्रासदायक असू शकतो. नाही, आपणही तशाच आहात. आपण काही फार कमी नाही आहात, त्याच्यापेक्षा 2 गुण अधिक ते जास्त आहे. आपण पण तशाच आहात, याबद्दल आपण न बोललेलंच बरं. शिरीष, लग्न करणं म्हणजे प्रेमात पडणं, मुलगी आवडणं एका गुणाने, आणि लग्नापर्यंत येणं, हा काळ कसा असतो? म्हणजे किती जबाबदारी असते, म्हणजे कसं धाडस असतं, आणि कसं तिला समजून घ्यायचं? ती वयाने पण तेव्हा लहान होती, करिअर करायची होती, या सगळ्या गोष्टीला आर्थिक एक मोठी बाजू असते, किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये अशी मुलगी पुण्यामधून आलेली नाट्यवेडी, तर कशी वाटली जबाबदारी त्यावेळेला तुम्हाला? तर एक महत्त्वाचं काय होतं माहिती आहे, मला फायनान्शियल टेन्शन नव्हतं. म्हणजे लग्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे संसारासाठी, तर एक सेटल्ड बॅकग्राऊंड असणं फायनान्शियली. तर मी बँकेत नोकरी करत होतो, त्यामुळे ते मला काही बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम नव्हता. आणि माझ्या पहिल्यापासून मत असं होतं, म्हणजे हिच्याशी लग्न करायला ठरल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून, की जर मी ह्या क्षेत्रातली किंवा कुठल्याही क्षेत्रातली जरी बायको केली तरी तिला तिचं करिअर करायला द्यायचं. अरे वा. 100%. म्हणजे घर असतंच, म्हणजे हे नाही. पण ज्या वेळेला एखादे आईवडील आपल्या मुलाला किंवा मुलीला, एस्पेशली मुलीला, एखादी गोष्ट शिकवतात आणि ती त्या दृष्टीने मोठी होते, की मी इंजिनिअरिंग करते, मी चार्टर्ड, काही फॉर मॅटर, तर मग फायदा काय त्याचा? तर तिला तिचं एक बाजू आहे ना, तिला पण स्वतःची. तर माझं हे पहिल्यापासून मत होतं. आणि त्यामुळे, आणि नशिबाने असं झालं की लकीली तिला कामं मिळत गेली. आणि आमच्या घरामध्ये ना असं कधीही झालं नाही आजपर्यंत की तू इतके वाजताच का आलीस, तू इतके वाजताच का जातेस. तर तोही सपोर्ट मिळाला. पण माझं हे ठाम मत होतं. आणि खरं तर त्याला या क्षेत्रातली बायको करायची नव्हती, म्हणजे अभिनेत्री तर नाहीच नाही,
हे त्यांनी मला नंतर सांगितलं माझं लग्न झाल्यावर, की खरं तर मला नव्हतं करायचं, कारण त्यांनी हे क्षेत्र बघितलंय. हो, मी आता त्या मुद्द्यावर येणार होते की तुम्ही तर किती पाहिलेलं आहे. त्यातलं सगळ्याच गोष्टी, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी, करिअर करताना त्या मुलींची होणारी धडपड, संघर्ष, चढाओढ सगळं, त्यातून त्या मुलींची मानसिकता बिघडलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर हे तर एकदम छोटंसं फूल, तिच्याशी लग्न करायचं, तिला बहराला आणायचं, याचं नाही आलं टेन्शन तुम्हाला? होतं ना, पण मी तुला म्हणालो होतं की तिची जी बॅकग्राऊंड मी बघितली होती ना, त्याच्यामध्ये मला सगळ्यात जाणवलं होतं काय होतं की तुम्ही ज्या वेळेला अशा घरातनं येता त्यावेळेला ना तुला एक माज असतो ऑटोमॅटिकली. होय होय होय. की माझे वडील असे प्रोड्युसर आहेत, मी एवढे प्रयोग केले. तोपर्यंत तिने 2000च्या वर प्रयोग केले होते रायगडचे, पण कुठेही ना मला वागणूक अशी दिसली नाही. बरं, तिने त्या प्रयोगांमध्ये लाईट डिझाईन पण केलं, टेप पण ऑपरेट केली. हो ना. तर त्याच्यामुळे ना मला जे टेन्शन होतं ते हिची बॅकग्राऊंड कळल्यानंतर कमी झालं. आणि तू जो विचारलंस ना, मला नेहमी असं वाटतं की हा जो आपला एंटरटेनमेंटचा जो बिझनेस आहे हा खूप भुरळ पाडणार आहे. अगदीच. लोकांना ना वाटतं की इट इज टू इझी. मला 2 सिरियल मिळाल्या, मला 3 सिरियल मिळाल्या, 4 सिरियल, मी खूप मोठा झालो आणि माझं काही होणार. पण जेव्हा तुला गॅप येते, मग हिच्या आयुष्यात पण झालं, नाही झालं ना असं नाही की बाबा 6 महिने काम नाही, 1 वर्ष काम नाही, असं झालं. पण त्यावेळेला ना तू इतकं करेक्टली म्हणालीस ना की त्यावेळेला असणारी त्या माणसाची वागणूक ही तुमच्या संसाराला आयदर मारक किंवा तारक ठरते. खरे 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 खरे. तर ते पण रुजुता, तुला स्पेशल ट्रीटमेंट नव्हती की इतकी सुंदर मुलगी आमच्या घरी आहे? आता कसं असतं बघा, कशी कर लगेच त्याचे व्हिडिओ पाठवले जातात आणि मग वगैरे वगैरे वगैरे. मग तू तर इतक्या छान घरामध्ये, आणि कसं काय, म्हणजे इतकं ग्राउंड राहण्याचं कारण काय? किती आई वडील चढवतात, आणि तू पण येणार होतीस याच क्षेत्रामध्ये. आई वडील आणि सासू सासरे दोघंही अत्यंत काय म्हणता येईल प्रॅक्टिकल आहेत, आणि दोन्हीकडनं मला प्रचंड पाठिंबा होता. आणि माझ्या घरून असं काही त्याचं काय गवगवा, आमचं ते जगणं होतं. म्हणजे उठायचं, नाटक करायचं, घरी रात्री उशिरा यायचं, हे आमच्या दृष्टीने हे आमचं जगणं होतं. त्यामुळे त्यात कुठेही असं नव्हतं हां मग मी मुंबईत गेल्यावर मी नाव कमवलं म्हणून माझ्या आईवडिलांनी असं काही केलं का की हां आमची मुलगी माहिती आहे का. तर नाही, ते आमच्या कोणाच्या स्वभावातच नव्हतं की अभिनय करायचा, अभिनय करायला ती मुंबईला गेली आणि तिने नाव कमावलं, इतकंच. त्यामुळे त्यात उगाचच गवगवा त्याचा किंवा त्याच्यासाठी आपली कॉलर टाईट असणं वगैरे असं काही नव्हतं, कधीच माझ्या घरूनही नव्हतं आणि इथूनही नाही. त्यामुळे बहुतेक मग मी अशाच माणसांमध्ये जगली आहे की मीही तितकी नॉर्मल राहिले. आई ग, किती खरं बघायला गेलं तर खूप सोपं आहे ना, असं वागणं सोपं आहे, बघायला गेलं तर खूप अवघड आहे की घरातनंच असं काही चढवतात ना की आमची हिरोईन, आमचं हे, आमचं ते. श्री सर, लग्न करून आणलं तेव्हा सुद्धा तारखांचा काय घोळ घालता तुम्ही नेहमी? म्हणजे तुम्हाला दिसतं का असं, म्हणजे भविष्य की या तारखेला लग्न केलं की ते 25 वर्ष पुढची होणार? नाही, मला ना असं आय डोंट नो, पहिल्यापासून ना मला नंबर्स ह्याची मला एक सहज अशी एक आवड आहे. म्हणजे आता तुला एक गंमत म्हणून सांगतो, तिकडेच मी तिला जसं विचारलं की आपण 2 तारखेला लग्न करूया. पण म्हणजे तू विचार कर, त्या ऑफिसमध्ये आम्ही बसलोय राजन सरांच्या त्या छोट्याशा बाकड्यावर, मला आजही आठवतोय, आणि डिसेंबर असेल कदाचित, आणि फेब्रुवारीमध्ये 2000ला लग्न करूया का असं त्यांनी मला विचारलं. तर मला असं वाटलं की काय हे काय आहे, हे तारीख पण ठरली आहे तुझी मनात असं. तर ते 3-2 एकत्र येणार होते. मी लागली 2 फेब्रुवारीला करूया का, हिला आधी कळलं नाही. मग ही म्हणाली असं की 2-2-2 ही तारीख परत आपल्या आयुष्यात येणार नाही. किंवा ज्या वेळेला साजिरीचा जन्म झाला तर एक 3 दिवस आधी मी त्या डॉक्टरना म्हणालो की सर या दिवशी पॉसिबल आहे का, 10 तारखेला होईल का डिलिव्हरी. तर ते म्हणाले सिझर करायचे का, कसं म्हणजे प्लॅन्ड करायचंय का. तर तुम्हाला नाही म्हणजे नॉर्मलच असं. तर म्हटलं झाली तर मजा येईल म्हणून. त्यांना काय त्यावेळेला कळलं नाही, आणि वर्षाच्या कृपेने बरोबर 10 तारखेला साजिरी डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी. पण ते काय होतं माहिती, 10 ऑक्टोबर होता ना. 10 काय सांगताय? तर ते 10 होतं, म्हणून मग मी म्हटलं की 10ला असं होईल का. तर मी मग एक जनरल असं, आणि काही तो म्हणाला म्हणून त्यांनी काही वेगळं केलं का, तर नाहीच करणार, कारण त्यांचं आणि माझं दोघांचंही ठरलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी वगैरे. अरे वा, काहीतरी आतून एक हे आहे, फोर्स. नंतर मला सांगा म्हणजे काही तारखा पुढच्या की काय काय त्याच्या. शिरीष,
तुम्ही जेव्हा काम करत होतात अभिनेता म्हणून, त्याच्यानंतर तुम्ही दिग्दर्शक म्हणून एका वाहिनीवर तुम्ही खूप मोठ्या पोचला होतात. ही तिन्ही माध्यमे तुम्हाला जवळची आहेत. त्याच्यानंतर ना 2-2 वर्षांनी हे फोर्स बदलत जातात. वाहिन्यांचे प्रवाह, अभिनयाचा आणि येणारा लोंढा. तर हिला त्याच्यामध्ये स्थिर ठेवणे, हिला मार्गदर्शन करणं आणि नव्या पिढीबरोबर तुम्ही समजावून घेण्यात, तुम्ही काम करण्यामध्ये तुम्ही काय काय तडजोडी केल्या किंवा तुम्ही किती भांबावून गेलात या सगळ्याकडे? खरं सांगू तुला, मला अजूनही असं वाटतं की ह्या प्रोफेशनमध्ये ना तडजोडी करण्यापेक्षा ना तुम्ही त्यांच्यात मिसळून जा. हां, जो तुमचा मूळ स्वभाव आहेच. म्हणजे कसं होतं, समजा मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि त्या डिरेक्टर समजा अगदी यंग आहे माझ्यापासून, पण तू प्री प्रोडक्शन वर्क जर का तुमचं पॉवरफुल असेल ना, तर तो ही इज द बॉस ना फायनली. त्यामुळे लेट हिम हँडल द थिंग्स. किंवा हिच्या बाबतीत सुद्धा ना, आजपर्यंत ना कुठलाही डिसिजन मी तिच्यावरती लादला नाही किंवा तिने माझं असं केलेलं नाही कधी की हा म्हणतोय म्हणून करूया. जी तिने नाटकं केली, जे तिने फक्त माझं एकच तिला म्हणणं होतं ना की जे काही करशील, हे मीडियम इतकं डेंजरस आहे ना की तुम्ही एका दिवसामध्ये किंवा एका चुकीच्या वाक्यामुळे तुम्ही तुमचं करिअर वाट लागू शकते, असं मीडियम आहे. म्हटलं जे करशील ना ते विचारपूर्वक आणि उत्तम कर. किती पैसे मिळत आहेत किंवा काय रोल आहे आणि काय नाही, ह्याच्यापेक्षा जे मी करणार आहे ते उत्तम करणार आहे एवढं तू कर, हे मी तिला फक्त आजही सांगतो आणि आधी, आणि तिने तसं ते केलेलं पण आहे. त्यामुळे तसं मला प्रेशर हिच्या बाबतीत किंवा नवीन माणसांवर करताना आलं नाही. ऑफकोर्स मीडियम चेंज होतो, म्हणजे नाटक आहे. पण मला वाईट असं वाटतं सध्याचं की जसं क्रिकेटमध्ये आहे, थोडासा वेगळा विषय मी थोडासा सांगेन की क्रिकेटमध्ये जसं तू इंटर स्कूल, इंटर कॉलेजिएट, स्टेट कॉम्पिटिशन आणि हे असं करत तू जायला पाहिजे, तसं मला असं वाटतं की ज्या व्यक्ती या फील्डमध्ये येत आहेत, तर मी बघतो आता की त्यांची बेसिक तयारी नाही का, त्यामुळे ना त्यांना मग सस्टेन व्हायसाठी या बिझनेसमध्ये ना खूप वेळ जातो. तसं हिच्या बाबतीत लकीली झालेलं नाही आहे, कारण घरातच होतं, इंटर कॉलेजिएट पण केलं, तर हे स्टेप बाय स्टेप तुम्ही केलं तर ते प्रेशर पण समोरच्यावर काम करताना पण मग ते प्रेशर येत नाही. बरोबर. पाया मजबूत असायला हवा, जो आता थोडा कमी असतो असं वाटतं. अगदी अगदी डळमळीतच आहे. पाया कसला मजबूत वगैरे काहीच नाही. कारण ते मजबूत ठेवणारे पालकच थोडेसे डळमळीत आहेत. रुजुता, कितीही झालं तरी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती काम करते अशा क्षेत्रातली, तिला प्रोत्साहन देणं फार सोपं असतं. पण बाहेरून आलेली व्यक्ती आहे, तिला अडॉप्ट करणं आणि मग तुझ्या वेळा सांभाळून तुझं काम करून तू निघून जा असं सांगणाऱ्या सुद्धा घरात सासूबाई असतात, सासरे असतात. तुझ्या बाबतीत काय घडलं? म्हणजे प्रोत्साहन देणं कधी कधी मौन असतं, म्हणजे ओके जा आणि ये अशी एक संमती असते, पण मग बाकीचं नाही सांभाळलं जात. तुझ्या बाबतीत काय काय झालं? माझ्या बाबतीत 1000% जर असतील तर 1000% पाठिंबा माझ्या सासू सासऱ्यांकडनं मला मिळाला. म्हणजे मी आता 25 वर्षांनी जसं एकमेकांना चिडवतो, तसं मी ह्याला असं म्हणते की तुझ्यापेक्षा ते मला मिळालेत, हे माझं जास्ती चांगलं नशीब आहे असं मी म्हणेन. पण म्हणजे त्यांना खरं तर त्यांनी याला बघितलं या क्षेत्रात थोडंफार करताना, कारण हा जेव्हा करत होता तेव्हा इतकं ते विखुरलेलं नव्हतं आपलं क्षेत्र. त्यामुळे त्यांनी थोडंफार बघितलं नाटक करताना शिरीषला. मी आल्यानंतर चॅनल्स आले, प्रचंड काम सुरू झालं, त्यामुळे ते त्यांनी एकदम त्यांच्या अंगावर माझ्यामुळे आलं. पण त्यांनी कधीही, म्हणजे जसं हा म्हणाला की तिला जे करायचं ते करू द्यायचं, हे ह्याचं वाटणं बायको म्हणून, प्रेम म्हणून वेगळं. पण सासू सासऱ्यांनी पण इतका प्रचंड पाठिंबा, म्हणजे मी दैवी पाठिंबा आहे हा असं मला वाटतं. म्हणजे कशाचीच कुरकुर नाही. म्हणजे मला मूल झाल्यावर पण, मी साजरी झाल्यावर मी 3ऱ्या महिन्यात काम करायला सुरुवात केली माझ्या सासूमुळे. तू जा, काय तू रात्री संध्याकाळी येऊन फिडिंग करणार, तू जा, मी बघते. इतकी खमकी आहे ना माझी सासू. सासरे आता नाही आहेत, पण ते सुद्धा, म्हणजे ते जर माझ्या पाठीशी नसते ना, आणि हाही यांनीही वेगवेगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे तो बऱ्याच वेळा घरी पण असायचा. त्यामुळे मूल झाल्यावर इतकं काम करणं, आणि त्यातून मी टेलिव्हिजन जास्ती केलंय, ज्याच्यावर तुम्हाला खूप तास द्यावे लागतात तुमच्या आयुष्यातले. तर हे सगळं या तिघांमुळे शक्य आहे. त्यामुळे त्यांना या क्षेत्राविषयी माहीत नसताना त्यांनी मला हा पाठिंबा देणं, म्हणजे माणुसकी एक वेगळ्याच लेवलची माणुसकी. प्रचंड प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. लग्नाला 25 वर्ष झाल्यानंतर 25 वर्षासारखं दिसणं
हे शिरीषपेक्षा त्याचं श्रेय आपण सासूबाईंना देऊया. त्यांना निरोगी आयुष्यासाठी खूप अरे. खूप शुभेच्छा Thank you. आपण या माध्यमातून देऊया. शिरीष, तुम्ही खूप आधी काम करायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी तुमच्यामध्ये वयाचं पण अंतर आहे आणि त्याच्यानंतर एकदम रपकन ती एकदम मालिकेतून पुढे आली. त्यावेळेला बऱ्याच जणांना कळलं की रुजुताचा नवरा हा आहे. अशा पद्धतीची ओळख व्हायला लागते आणि मग सगळे म्हणतात की तिचा नवरा हा आहे, तिचा नवरा हा आहे. तर ह्याचं काय होतं, म्हणजे बऱ्याच वेळेला हा अभिमान पिक्चर होऊ शकतो. तुम्ही कसं घेतलात मग ते? नाही, मला अप्रूप होतं. हो, हो हो. किती सहज म्हणजे मग खरंच तुला मी सांगतो, म्हणजे आजही मी सांगतो ना की, आणि हे मी ओपनली सगळीकडे सांगतो की ती खूप माझ्यापेक्षा जास्ती पैसे तिने कमवले आयुष्यामध्ये. ती खूप मोठी. फक्त मी तुला म्हणालो की मला जास्त अभिमान काय माहिती आहे ना, तिने कुठेही चुकीचं काम किंवा चुकीचं पाऊल उचललं नाही. वाव. दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग ऑफ हर करिअर असं मला वाटतं. त्यामुळे ना मी कुठेही सांगतो की ती माझ्यापेक्षा चांगली अभिनेत्री आहे, ती माझ्यापेक्षा. आणि ना तुला आता माहिती आहे, डेली सोपमध्ये जाऊन काम करणं म्हणजे इट इज, तर ती एवढे वर्ष ते सांभाळून आहे ना, इज जस्ट अमेझिंग. म्हणजे त्याच्यामुळे नाही, त्याचं श्रेय तिने आपल्या कुटुंबाला दिले. पण शिरीष, हे सगळं मान्य आहे, हा सगळा मनाचा मोठेपण आहे. पण आपल्याला एक स्वतःला असं वाटतं की अरे आपण काही करत नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही अभिमानानं सांगितलं ती माझ्यापेक्षा खूप कमवते वगैरे, पण स्वतःला एक असतं की नाही, तुम्ही पण अभिनेते आहात, कलाकार आहात, उत्तम माणूस आहात. त्यावेळेला नाही असं वाटत, म्हणजे खूप इगो बिगो म्हणून नाही, पण अरे आपलं काय चाललंय, आपलं कसं काय होत नाही, असं नाही वाटत? मी तुला खरं सांगू, हे मला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही वाटलं. नाही वाटत. हे मला संसाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटलं. हां हां. की मी का कमवायला पाहिजे, तर आपला होणारा संसार त्यानं मिळणाऱ्या पैशांनी चांगला होईल. अरे वा. नॉट माय इगो किंवा मी नाही. का नाही कलाकार मोठा होतोय, कधीच नाही असं वाटलं. पण जर एक मुलगी स्ट्रगल करते, जी माझी बायको आहे, जी संसाराचं एक आपण म्हणतो ना की चाक ओढणं वगैरे, तर मी जर का तेवढंच पॉवरफुली ते ओढू शकलो तर गाडी जास्त चांगली पळेल. अरे वा. या दृष्टीने पण मला मला ते हे म्हणजे हे कौतुक वाटतं याचं, जे तू म्हणालीस की अभिमान कुठल्याही क्षणी होऊ शकतो. अभिमान चित्रपटाची अगं त्याची गोष्ट. जाणीव आहे ना, हे लोक करून अधिक देतात. तुम्ही घरी बसल्या वाटतं अरे वा, 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 वा. हे आमच्याकडे श्वेता पेंडसे अभिनेत्री आलेली ना, तिनेही सांगितलं ही बाकीचे इतके करतात. कामवाली सुद्धा म्हणते की आज काय घरी का, त्याचा त्रास इतका होतो त्या व्यक्तीला. तर त्या पण मला दृष्टीने खरंच कौतुक वाटतं ह्याला. म्हणजे कधीच नाही, उलट मी त्याला चार चौघांच्यात नको असं म्हणू, असं म्हणतेस की ती जास्ती पण तो अभिमानाने सांगतो ती जास्ती काम करते, ती जास्ती कमवते. आता हा तर किती इगोचा हॅसल होऊ शकतो पुरुष आणि स्त्री मधलाही, होय, होय, होय. पण कधीच नव्हतं त्याला. मला काय वाटतं माहिती स्मिता, तुम्ही ज्या वेळेला लग्न करताना त्यावेळी तुम्ही संसार ह्या एका शब्दामध्ये तुम्ही ज्या वेळेला एंटर होता ना, मग ती कमवते का मी कमवते हे नसतं असं मला वाटतं. पण ही अशी खूप कमी नाही मांडली. नाही, असेल, शिरीष, हे खूप मोठेपणा आहे. प्रश्नच त्याला काहीतरी वेगळं रसायन लागतं हो, हो, तुम्हाला, हो, हो. कारण नाहीतर खूप लोक तुम्हाला त्रास देत असतात या हो, गोष्टींवरून. पण आता जसं तू म्हणतेस ना, तसं हिच्या बाबतीत काही वेळेला व्हायचं की ही कधी घरी, अरे काय तुमची हल्ली सिरियल नाही का, असं खूप जण हो विचारतात हो हो. तिला. तर ती सांगते नाही, मी सध्या जरा आराम करते, चांगलं काय न मिळेपर्यंत मी थांबली आहे. तर हेही ती सांगते. म्हणजे असं नाही की नाही माझा येतोय पिक्चर, नाही माझी सिरियल, असं बिट बोलायला तर नाहीच आवडत मला. नाही नाही नाही. म्हणजे त्या आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या आपल्या करिअरच्या आड मुलं होणं हा एक खूप मोठा आता टास्क आहे. तू तर अगदी म्हणजे पिक पॉइंटला असतानाच तू आई बनलीस. आई बनायचंच होतं तुला, आणि तेव्हा नाही का वाटलं की अरे बापरे, आता निदान एक वर्षभराची तरी गॅप पडेल. तर हे कसं घेतलंस? म्हणजे आपण प्रेग्नेंट होतो, मग ते दिसायला लागतं ह्या प्रेग्नेंट आहेत, आणि आताही काम करणारी अशाही अफवा पसरायला लागतात, आपोआप पसरल्या जातात. हे कसं घेतलंस तू मग? मला असं वाटतं नशिबानी एकतर आम्ही ठरवलंच होतं की पहिली 3 वर्ष नाही करायचं, आणि मग जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा केलंही. म्हणजे जेव्हा ठरवलं तेव्हा कुठेही माझ्या मनात ही शंका नाही आली की आता मग आपल्या करिअरचं काय होईल. ही शंका समहाऊ तेव्हा मला आली नाही. आणि मी जेव्हा प्रेग्नंट राहिले तेव्हा माझी जी मालिका चालू होती त्यात त्या कॅरेक्टरला त्यांनी प्रेग्नंट करून टाकलं. त्यामुळे मी 9व्या महिन्यापर्यंत पोट घेऊन काम करत होते. म्हणजे हे राकेश सारंग यांचं कौतुक मला सांगावंसं वाटेल त्या निमित्ताने की जगावेगळी नावाची मालिका होती, त्यांनीही चॅनलनीही हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं, आणि त्यामुळे मी
सतत काम करत राहिले. त्यामुळे मला तो एक सुट्टी, बापरे पोट दिसतंय मग आता कोण काम देणार, किंवा मी एक कॉम्पेअरिंग पण करायचे, पत्र वाचन करायचे, त्याच्यात पण त्यांनी असं टेबल ठेवलं होतं आणि मी त्यामुळे माझं काम चालूच होतं. त्यामुळे ते मला झालं नाही. आणि सासू सासरे याचा सपोर्ट असल्यामुळे ती भीतीच वाटली नाही कधी. आणि मग साजिरी झाल्यावर जे मी म्हणाले 3 महिन्यानंतर मी काम केलं, ती वेळ अशी आली की माझी एक आधीची मालिका अचानक ऑन एअर गेली. तर त्यांना असं झालं की तेव्हा 40 एपिसोड शूट केलेले होते आणि आता प्रेग्नन्सीच्या काळात थोडी जाड झालेले मी तर बॉयकट बिकट करून पुण्याला गेले होते की आता थोडी सुट्टी. पण मला लगेच कामावर रुजू व्हावं लागलं. पण ह्याचा आनंद आहे उलट मला, की मला लगेच काम करता आलं. आणि हे तिघं नसते तर मी करू शकले नसते. त्यामुळे जे काही आहे ना ते सगळं या तिघांच्या भोवती येऊन थांबतं माझं. त्या क्षणी तो आनंद घेणे आणि इतरांना आनंद देणे म्हणजे रुजुदा. मला वाटतं शिरीष तुम्ही घरातली सगळी कामं करता म्हणे. हाही एक वेगळा मोठेपणा आहे की नाही, आणि आनंदाने. हे म्हणजे लेकीचे आईंचं डायपर कौतुक आहे ना, हो सासूबाईंचं कौतुक आहे की ह्याला शिकवलंय सगळं. म्हणजे अरे, असं हे हवं कौतुक की आहे. नाही आता पण, हो. म्हणजे डायपर बदलण्यापासून लेकीचे हो हो म्हणजे खरं माझी लेक असं. वेणी घालणं वगैरे. आणि आमचे कुरळे केस म्हणजे ते किती अवघड असतात विचार करा. अगं ही बरोबर 7:30ला निघायची आणि मुलीची शाळा 8 वाजता असते. तर ती मुलगी उठायचीच बिचारी 7:45-8ला. मग करायचं, मजा असते का. म्हणजे तुम्ही एकदा ऍक्सेप्ट करायला पाहिजे ती गोष्ट. तर धमाल येते. म्हणजे मला तर ते आवडायचं आणि अजूनही आवडतं. किंवा दळण आणणं वगैरे मला नाही काय हे वाटत, किंवा आणतो दळण आणतो काय त्याच्यात काय. डायपर चेंज करणं, बाटलीनी दूध पाजणं, अंघोळ घालणं, वेणी घालणं. आता तिचे केस वाढले तेव्हा मी शाळेत जाऊन एकदा फक्त परवानगी मागितली होती की माझं ना खूप मोठं शूट आहे आणि परीक्षा आहे, तर ते जर केस वाढलेत तर वेणी न घालता बो घातलं तर चालेल का, कारण हा घालणार होता. अशा याने आम्ही त्यातून मार्ग काढत गेलो. पण सगळी कामं शिरीषने केली. आपली आहे ना मुलगी, किंवा मूल आपलं आहे ना. किंवा हे मुलाचं म्हण तू, पण बाकी घरातली कामं, कपड्यांच्या घड्या घालणं, कपडे जागेवर, किती छोटी छोटी कामं असतात घरातली, बापरे. सगळी कामं तो करतो. खरंच म्हणजे हे घेण्यासारखं आहे नाही. पण शिरीष, यामध्ये आपणही कलाकार आहोत. आता तुम्ही जसे नॉस्टॅल्जिक झाला, इतकं काम केलेलं आहे, तुम्हाला नाही वाटलं की आपणही करूया? ती उर्मी, कलाकार कधीच शांत बसू शकत नाही, यावर म्हणजे मी ठाम आहे. तुम्हाला नाही वाटलं की अरे काय काय चाललंय? हे सगळं मला मान्य आहे, घरातली कामं करताय, याचा तर अभिमान आहे, तुमचा सन्मान आहे, कौतुक आहे. पण नाही वाटत आपला आतला एक कलाकार लुप्त पावतोय? काय झालं माहिती आहे, साजिरी जेव्हा लहान होती तेव्हा मी त्याच्यावरती एक बंधन घालून घेतलं होतं की ही 12 तास बाहेर, तर घरात एक कोणतरी पाहिजे की जे मुलीला सांभाळेल. पण साजिरी मोठी झाल्यानंतर मग मी ते सुरू केलं. म्हणजे आत्ताच मी एक 3 सिरियल्स माझ्या झाल्या ॲज अ ॲक्टर म्हणून. आणि त्याचा मी थोडासा डायव्हर्जन असं करून घेतलं की मी 3 नाटकं को प्रोड्यूस केली. म्हणजे एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत राहायचं जर असेल चांगल्या पद्धतीने, तर बाबा ॲक्टिंग तुला आत्ता एवढा वेळ नाही देता येत आहे, तर तू काय करू शकतोस. तर म्हटलं की एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ॲड फिल्म किंवा डॉक्युमेंटरी केल्या, जिकडे 2 दिवस 3 दिवस तुला जाऊन यायचं आहे. तर अशा पद्धतीने मग ते मी आणि मग त्याच्यानंतर मग मी आता म्युझिक हा माझा खूप एक आवडता हे असल्यामुळे मग काय करायचं की एक आम्ही लॉकडाऊनमध्ये मग ही पण घरी होती, मी पण घरी होती, मग आम्हाला एक नवीन आयडिया सुचली. मी विस्लिंग करायचो, मग ही होस्ट होती आणि साजिरी हे करायची टेक्निकल सपोर्ट. थांबा, आता हे विस्लिंग म्हणजे शिळ घालणे, तेव्हा शिळ नाही घातली तिला कधी? तिला डायरेक्ट प्रपोजल देऊन मोकळा झाला. देऊन मोकळा झाला. ही शीळ काय आहे ती मला, म्हणजे इतक्या जणांनी मला सांगितलंय की ही शीळ नाहीच ग, ते गातात, त्यांचे बोल मला आपल्याला येतात. जरा पहिला आधी प्रात्यक्षिक होऊ द्यात, मग आम्ही त्याच्यावर सर्टिफिकेट देऊ. मी आता समजा एक जयश्री गडकरांचं खूप छान गाणं आहे ऐरणीच्या देवा तुला, तर त्या शोमध्ये आम्ही असं करतो की ते गाणं तुला पडद्यावरती दिसतं आणि जिथे मी विसलिंग करतो तिथे तुला त्याचे शब्द दिसतात. वा वा वा. त्यामुळे मग लोकांना त्याच्यावरती जास्त मजा येते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
आई गं. तर असे आम्ही आ माया तुझी राहू दे, मला आलं म्हणजे शब्द ऐकू आले की अरे नाही? हो. अरे हा कुठला व्यायाम आला. तर गाण्याचा रियाज वेगळा, विचलिंग आणि अशी श्वास. अवघड गाणी हा लताबाईंची, बापरे. आशा दीदींची, म्हणजे खूप आतापर्यंत वरवर आम्ही जाणारा. 40 शोज केले, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये. लताबाई, SDRD, मोहम्मद रफी वगैरे असं. निर्मात्यांनी नोंद घेतलेली आहे याची. बरोबर सिंगर्स पण असतात, म्हणजे कॉम्बिनेशन असतं ते शोचं. आणि आपण एक शो केला होता आठवतंय, अशोक पत्कींचा, तू होस्ट होतीस. तर पत्की आले होते त्या पहिल्या शोला, ते खूप खुश होते. मग भीमराव पांचाळे, शिवाजी साटम, अशी सगळी लोक येऊन ते हा शोध कधी लागला? आपण काय नुसतं लॉकडाऊनच्या जस्ट आधी इतकं पण म्हणजे इतकी गाणी म्हणण्यापर्यंत म्हणजे एवढा आता मी श्वास हवा त्याला. 600 गाणी आत्तापर्यंत माझी झाली ऑलरेडी. अरे वा. तर त्याच्यामुळे तर तुझा जो प्रश्न होता त्याचंच उत्तर असं की तुम्ही अभिनय करायचं जर तुम्हाला असेल तर इथे पण त्याचा मला खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळाला. खूपच. मला तर नेहमी असं वाटतं, थांब मला कौतुक करू दे, तू करू देणार नाही. बघितलं ना, असे डॉमिनेट करते. बोल. कौतुक कर, हा. थांबवलं की नाही मगाशी मला. हा. मला असं वाटतं तो अभिनेता असल्यामुळे त्याची जी शीळ आहे ना, म्हणजे मी इतरांची शीळही बघितली. हो, आता विस्लिंग करणारे बरेच जण आहेत, पण मला तो जो फरक जाणवतो ना, त्यात भावना आहे. त्या शिळीमध्ये एक भावना आहे, म्हणून ते शब्द ऐकू येतात. तो ते इमॅजिन करतो, त्याच्या अंगातला जो ऍक्टर आहे तो त्या शिळीतून बाहेर येतो. म्हणजे तुम्हाला बघताना ऍक्टर नाही दिसणार, पण त्या शिळीतून तुम्हाला ती भावना अशी पोहोचते ग, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच येणार. इतकी अप्रतिम शिळ वाजवतो. ऋजुता, ह्याच्यात मी ऍड करते, तो अभिनेता आहे, त्याच्या आधी इतका चांगला माणूस माणूस आहे, आहे. मग ती अशी गाडी जाते. चांगला माणूस असल्यामुळे तो ते जगतो, जगल्यामुळे अभिनय तो कधी खोटा कधी खरा असू शकतो. मग ते गाणं ते हृदयापासून येतं आणि गळ्यातनं उमटतं, असं आहे. वा 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 वा, काय किती छान, किती छान. ऋजुता, मी तुला अगदीच वेगळा प्रश्न विचारते की हे सगळं मायाजाल असं आपण म्हणतो, या निमित्तानं व्यसन नावाचं, म्हणजे पूर्वी कसं पुरुषांनाच व्यसनं आहेत असं म्हटलं जायचं की अरे काय दारू पितात, सिगारेट फुकतात, असं नाही करायला पाहिजे. हे लोण आता हळूहळू हळूहळू स्त्री पात्रांकडे, स्त्री कलाकारांकडे आलेलं आहे की आता अगदी सहजपणे ते होऊ लागलंय. प्रेक्षक अचंबित होता की हे काय चाललेलं आहे. या सगळ्यांपासून बाजूला राहणं, यावर काय तू सांगशील मला? म्हणजे आता तुम्ही आता बाहेर पडलात या सगळ्यातून, पण हे सगळ्या नव्या मुलांमध्ये पाहणं, मुलींमध्ये स्पेशली, किती ते त्रासदायक आहे? कारण आता साजिरी या क्षेत्रामध्ये आलेली आहे. त्रासदायक आहे. हो हो हो. म्हणजे अजूनही रस्त्यावर कोणी मुलगी सिगरेट ओढताना पानपट्टीवर उभी असलेली मला त्रास होतो. ह्याला तर प्रचंड त्रास होतो. मी ते ॲक्सेप्ट केलंय आता की ठीक आहे, त्यांचा काळ आहे, त्यांना हे आवडतंय, पण त्याच्यासाठी एका स्त्रीच्या शरीरात काय काय होतंय आणि त्याच्यामुळे एका स्त्रीला जो स्त्री असण्याचा आनंद मिळतो, तो मिळणार आहे का नाही मिळणार आहे. ठीक आहे, पुढचा काळ आहे, कलयुग आहे आणि हे सगळं मान्य आहे, पण तरी हो मला त्रास होतो. आणि माझी अशी इच्छा आहे की साजिरीने हे सगळं करू नये. आत्ता तरी तीही माझ्याच मताची आहे, आमच्याच मताची आहे आणि देव करो ते तसंच होवो. पण प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असावी असं मला वाटतं. मग ती स्त्री आणि पुरुष दोघांनाही असावी या मताची मी आहे. पुरुषांनी पण ती लिमिट क्रॉस करू नये आणि स्त्रियांनीही क्रॉस करू नये. कारण मग तो आनंद तुम्हाला जो त्यातून मिळतोय त्याचा त्रास दुसऱ्याला जास्ती होतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे अनेक संसार तुटतायत, अनेक माणसांच्या तब्येती खराब होत आहेत. आणि यातून मग काय आनंद? म्हणजे तो क्षणिक आनंद एवढा तुमचा मोठा आहे की तुम्ही तुमचं कुटुंबाकडेही लक्ष देऊ शकत नाही आहात. तर त्याचा जो डीप त्रास आहे ना, तो लक्षात घ्यायला हवा मुला मुलींनी आणि त्यापासून लांब राहायला हवं. खूप छान. थोडं बोलू मी याच्यावरती. म्हणजे या वास्तूमध्ये जे माझे गुरु विनय आपटे, म्हणजे तू ह्या कला क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारलास म्हणून त्यांनी आम्हाला हे क्लिअर कट पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये एंटर करताय त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर दारू पिऊ नका. याचं महत्त्वाचं कारण त्याचं म्हणणं असं होतं की आज काय तर बक्षीस मिळालंय म्हणून दारू, आज तुला बक्षीस मिळालं नाही म्हणून दारू, आज तुला काहीच वाटत नाही म्हणून दारू. तर हे इतकं भीषण आहे. आणि आम्हाला हे नेहमी जाणवतं की मी पहिल्यापासून विनयचे हे बोल
कायम लक्षात ठेवले. आणि मी पहिल्यापासून ना कधी दारू प्यायलो, ना सिगरेट प्यायलो, ना तंबाखू प्यायलो. म्हणजे मी काहीच व्यसन दुसऱ्यांना नाही. शिकवायला जात नाही या गोष्टी. नाही बरोबर. पण ना तुमचे पैसे किती वाचतात ना हा पण तुम्ही विचार. अरे प्रश्नच नाही. म्हणजे तुमची शारीरिक हानी होणं वगैरे हे तर पुढची गोष्ट झाली, पण पैसे बघ तू. तर त्यामुळे या वास्तू ते आमचे गुरु. आणि नाही पण तुमच्यासारख्या म्हणजे रुजुता काय तुमच्यासारख्या लोकांनी बऱ्यापैकी समुपदेशन आता हळूहळू करावं लागेल, नाही तर पुढच्या पिढीचं फार कठीण आहे. पण ऐकतील का ग? नाही आपला प्रयत्न करायचा, जसे अनेक फटके खाल्लेले आहेत माणसांमुळे. शिरीष, मला या निमित्तानं विचारायचं की माणसांवरचा स्वभाव की माणसांचे हे सगळे कंगोरे सहन न झाल्यामुळे पशु पक्षी प्राणी फार छान असतात असं वाटलं का तुम्हाला? 100%. हा? 100%. तेच खरे आहेत का मित्र? नाही, मित्र आहेत, नाही असं नाही. म्हणजे आत्ता सुद्धा मी तुला म्हटलं असं की मला असं नेहमी वाटतं की आपल्याला एक जन्म मिळतो, त्या जन्मामुळे ना तुम्ही जेवढी लोकांची मदत करता येईल ज्या पद्धतीने, आपण काय असे धनवान नाही, पण ज्या पद्धती करा. मला त्रास कसला होतो मी तुला सांगतो, तो मोठा झाला. म्हणजे कित्येक माझे मित्र असे आहेत की जे खूप मोठे झाले, इंटरनॅशनल क्रिकेटर झाले, मला अभिमान आहे त्यांचा. पण तुला त्याचं जर का माज वाटून तू मला कमी लेखायला लागलास तर मला त्रास होतो. म्हणजे माझं असं अजिबात म्हणणं नाही की त्यांनी रोज उठून मला गुड मॉर्निंग म्हणावं किंवा माझ्या पाय पडावं की आज मी तुझ्यामुळे, कारण प्रत्येकजण प्रत्येकाचं नशीब घेऊन येतो. माझा त्रास तिकडे होतो की जिकडे ते तुला गंडवतात किंवा तुझ्याशी चुकी वागतात तिथे होतो. तर मला असं वाटतं की एका जन्मामध्ये जेवढी मदत करता येईल ना तुम्हाला, त्याच्यात तुम्ही काय करता. आणि पशु पक्षी हे काय झालं मी तुला सांगतो की आपल्याकडे ना एक सगळ्यांना एक घाणेरडी सवय लागली आहे. आज पाऊस पडला, माझं नुकसान झालं, मग मला गव्हर्नमेंटने हे द्यावं, गव्हर्नमेंटने ते द्यावं, असं करावं. तिथे मला माहिती आहे ना की ताडवा वगैरे सारख्या 42 डिग्री 43 डिग्री तुला पाणी नाही आहे तिकडे, तिथे वाघ बसला आहे. तुला पाणी प्यायचं असेल तर तुला मरायचा चान्स आहे, तर तू पाणी पिणार आहेस का हे तू ठरव. तिथे गव्हर्नमेंट येत नाही तुला सांगायला की हा चारा घे किंवा तू घे. तर म्हणजे डार्विनची जी थेअरी आहे की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, थोडक्यात सपकन आयुष्याचं गणित सांगितलं. त्यामुळे ना ते तुम्ही अशा सहली आता घेऊन जाता तिकडे? हां, मी इंटरनॅशनल टूर्स पण करतो. अख्खं भारत, ताडोबा, कान्हा, बांधवगड, आणि त्याच्यात वर्षाच्या कृपेने भरपूर सारे ॲक्टर्स, भरपूर क्रिकेटर्स, हे सगळे. पण हे तू जे सुरुवात केलीस ना, तशीच त्याचीही सुरुवात झाली वाईल्ड लाईफकडे करिअर म्हणून बघण्याची, की इकडचं पॉलिटिक्स, माणसं आणि हे सगळं सोडून एकदा आम्ही जंगलात गेलो होतो, त्याच्यानंतर तो जे जंगलात रमला आणि मग त्यांनी तेच त्याचं करिअर केलं. पण खुश असतो तो, म्हणजे मीही जंगलात गेले की खुश असते, पण तो जास्ती जातो. पण त्याच कारणाने तो तिथे वळला आणि तिथे जायला लागल्यापासून तो मलाही हेच सांगत असे की त्यांना कसं स्वतःचं जेवण मिळवावं लागतं, त्यांना कसं काय म्हणजे दुसऱ्यावर का. किती छान ना? सर्वायवल ऑफ बघा. द फिटेस्ट. कुठून काय, कशी सुरुवात होते आणि काय. रुजुता, पहिली मिळालेली तुला जी टाळी, पहिलं मिळालेलं तुला बक्षीस आणि त्याच्यानंतर कष्टातून, संघर्षातून, प्रेमाने, आनंदाने, कुटुंबाचं कौतुक आणि कुटुंबाचं असं भक्कम पाठिंबा झेलत तू इथंपर्यंत पोचलीस. या सगळ्या टाळ्यांमध्ये पण फरक पडत गेला. टाळ्या 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 टाळ्या, मग पहिली सही असते, मग आता सेल्फी आली. कसं घेतेस हे सगळं? म्हणजे काय ह्या सगळ्या प्रवासाचं कसं वर्णन करशील? बापरे, म्हणजे पहिलं मिळालेलं म्हणजे मला असं वाटतं मी रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा पहिला प्रयोग केला होता कराडला, आणि एका आजोबांनी आणून दिलेली कॅडबरी, आई हे गं. माझं पहिलं बक्षीस. वाव. आणि ते काम मी केलं होतं ते वडिलांच्या कंपल्शन मधून केलेलं काम होतं. वा. त्यामुळे माझ्या दृष्टीने असं यांनी सांगितलंय म्हणून करायचं. आणि माझं पाठ होतं, मी म्हटलं तसं रिहर्सल्स असल्यामुळे, माझं पाठ असल्यामुळे मोहन जोशी आमच्याकडे संभाजी करत असत. मोहन काकांनी हे पप्पांना सांगितलं हिचं सगळं पाठ आहे, हिला उभं करा आई. असं. हां, म्हणून मी उभी राहिले, कारण जो मुलगा करत होता त्याची परीक्षा होती आणि शाळा सोडत नव्हती. आमच्या परीक्षा म्हणजे नाही दिली तरी चालतं असं होतं. तशी मी उभी राहिले आणि नाराजीतून केलेलं काम आणि दिलेलं प्रयोग संपल्यावर मिळालेली कॅडबरी ही लक्षात आहे माझ्या. बापरे. ते पुढे तू म्हणालीस तसं टाळ्या, आणि हो त्यात खूप फरक होत गेला आणि खूप शांत होत गेली आहे मी आता. म्हणजे पूर्वी खूप आनंद आणि ते जे असतं ते आता कौतुक केलं ह्याचा आनंद आहेच आहे, पण तरी ती मिळालेली कॅडबरी, नंतर पहिल्या नाटकाला मिळालेलं बक्षीस, पहिल्या सिरियलला मिळालेलं बक्षीस, आणि आता एक वेगळा दृष्टिकोन आहे माझ्या सगळ्याकडे बघण्याचा. शांतता, मी म्हणेन की शांत. हो, शांत वाटतंय का तुला?
वाई ग. पण पूर्वी सही घेणारे प्रेक्षक आणि आता सेल्फीसाठी म्हणजे त्यांना माहिती पण नसतं बऱ्याच वेळेला नाव काय आहे. हा. असंच काहीतरी विचित्र होऊन खरंय, बसतं म्हणजे. खरंय, हो. तर त्याचा त्रास होतो की नाही? मोबाईल्स आल्यापासून डेफिनेटली मला जेव्हा मोबाईल्स आले लोकांच्या हातात तेव्हा मला खूप त्रास झाला. कारण आमच्या आयुष्यात पण फरक करावा लागला मला. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट मी सांगेन की आम्ही दोघं बऱ्यापैकी फिरतो, बाहेर जातो. आता ह्याचा हा बिझनेस आहे त्याच्या आधीपासूनही मला स्वतःला पोहायला खूप आवडतं. जेव्हापासून लोकांच्या हातात मोबाईल आलेत ना, अरे. मी पोहणं बंद केलंय. मला असं वाटतं कुठूनही कसेही फोटोज काढतात. बापरे. म्हणजे माझ्या आयुष्यातला एक तो जो आनंद आहे ना, तो त्या मोबाईलनी नक्की हिरावून घेतला. की आम्ही कुठेही असलो तरी स्विमिंग पूलवाला रिसॉर्ट बघणारे आम्ही. नंतर ते साजिरीसाठी बघायला लागलो असू तरी सुद्धा मी खूप विचार करून मग आता मी उतरू का नको. मग हे जेव्हा मोबाईल सुरुवातीला आले तेव्हा, आता त्याची सवय झाली त्यामुळे आता मला काही वाटत नाही. आता मी उतरते पोहायला. पण तेव्हा मला तो एक खूप त्रास झाला होता. आणि का हे मोबाईल आलं आणि कोणी कुठूनही कसंही फोटो काढतो, विचारत नाही काढू का. आणि मग त्याचं ते काय करतील हे सांगता येत काहीच नाही. नाही, काहीच नाही. आणि आपण खूप कष्टाने नाव कमवलंय. आपण खूप कष्टाने ते साधं सरळ सात्विक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलाय. अगदी, अगदी. त्यात समोरच्यामुळे ती हलू नये मग ते असं खोटं आहे म्हणून ते सिद्ध करा. मग हे कोणी सांगितलंय? Correct. मग शिरी सर, आपल्या बायकोचं तर आपण पुढे गेलं, खूप प्रेमानं तिला हे केलं, पण येणारी आपली साजिरी याच्यासाठी बाप म्हणून भीती नाही वाटत तुम्हाला आता? नाही, भीती अशासाठी नाही वाटत की तिला पण आम्ही हेच सांगतो नेहमी. म्हणजे आम्हाला खरंच माहीत नव्हतं की ती ह्या प्रोफेशनमध्ये येईल म्हणून. पण तिला आम्ही कायम हे सांगितलेलं आहे, तू ज्या क्षेत्रात जाशील ना त्या क्षेत्रातला तू बेस्ट करायचा प्रयत्न कर. म्हणजे तू पहिली येऊन दुसरी येऊ हे आमचं म्हणणं नाही. पण तुझी वागणूक, तू कोणाची मुलगी आहेस, म्हणजे माझी आई असं नाही, पण आईचं आज आईने 25 वर्षाचे नाव कमवलेलं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला स्वतःला ना त्या गोष्टीमध्ये एक सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे. म्हणजे असं आमचं अजिबात की एकांकिका तुझी पहिलीच आली पाहिजे, नाही, असं काही नाही. तू अख्खा तो प्रवास कर. तर ते लकीली तिने केलंय तसं. छान कंट्रोल केला आहे. त्यामुळे मला ती ह्या क्षेत्रात आली म्हणून भीती नाही नाही. आणि काय, तुम्ही दोघे मित्र आहात तिचे, ही मैत्रीण, तुम्ही मित्र, आणि आजी एक वेगळी छान मैत्रीण आहे. हो. त्यामुळे काही तुम्ही घाबरू नका. पण शिरीष, तुमच्या आयुष्यामध्ये 3 छान मैत्रिणी आहेत. एक तर तुमची आई आहे जिने तुम्हाला संस्कार दिले, तुमची बायको आहे जिने प्रचंड प्रेम दिलं, तुमची लेक जिव्हाळा. या तिन्ही स्त्रियांसाठी काय सांगाल तुम्ही एकेका वाक्यात सांगायचं झालं तर? आईमुळे मी आज आहे. तिने जी मला शिकवण दिली म्हणून सगळ्याच बाबतीत, म्हणजे आज जो काही मी आहे तुझ्यामुळे. बायकोमुळे ना मी संसारात खूप सुखी आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आयुष्यातले 2 मोठे जॅकपॉट काय सगळ्यात, म्हणजे अब्जावधी रुपयाच्या लॉटरीपेक्षा जॅकपॉट, ती चांगली बायको असणं आणि चांगली आपली मुलं निघणं. ह्याच्या पलीकडे मला काही. आणि साजिरीच्या बाबतीत म्हणून मी तिने आत्ता जे काम केलं आहे ते अमेझिंग. म्हणजे त्याच्यामुळे अशा 3 माझ्या आयुष्यातल्या खूप मोठ्या स्त्रिया मी असं ज्यांना म्हणतो ते तू अगदी बरोबर सांगतेस. आणि रुजिता, तुझे बाबा, तुझे सासरे आणि तुझा नवरा, ह्यांच्याविषयी काय सांगशील? बापरे. वडिलांमुळे मी या क्षेत्रात पाऊल टाकलं, नाही तर मी काय केलं असतं मला माहीत नाही. मला अगदी अभिनयाचं अबकड वडिलांनी शिकवलंय. त्यामुळे त्यांनी मला पाया भक्कम केला असं मी म्हणेन. नवऱ्यांनी सतत प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला म्हणून मी या क्षेत्रात राहू शकले. आणि सासरे माझ्या पाठीशी, बापरे, माझे सासरे गेले तेव्हा पहिली मी गोष्ट ह्याला काय म्हणाले असेल तर आता माझ्या पाठीशी कोण. इतके सासरे माझ्या पाठीशी होते, बाप रे बाप. म्हणजे आम्ही दोघं गप्पा मारत बसायचो, दोघंच. काय सांगते? हो हो. आणि केवढं वयाचं अंतर माझ्यात आणि त्यांच्यात, पण कायम म्हणजे आमचं काही झालं वादावादी किंवा काही मतभेद की बाबा माझ्या पाठीशी. त्यामुळे ते गेल्यावर माझा एक खंदा पाठिंबा गेला असं मला नेहमी वाटतं. असे 3 पुरुष. पण नशिबान आहे मी, देवाचा हात आहे माझ्या
डोक्यावर असं वाटतं की असे 3 पुरुष लाभणं ज्यांचा तुम्हाला काहीच त्रास होत नाही. ते तुमच्या पाठीशी आहेत आणि ते आहेत म्हणून मी आज आहे. आणि माझ्या दृष्टीने माझं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आता बोलताना पण मला असं जाणवलं की त्या तिघांचाही सपोर्ट कसा माझ्या कामाच्या बाबतीत आहे हे किती महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पण हो, माझ्यासाठी माझं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तशी ॲम्बिशियस आहे मी, किंवा वर्कहॉलिक म्हणता येईल, की काम काम मला काम लागतं. आणि त्याचमुळे बहुतेक मी डेली सोप्समध्ये रमते, की फिल्म केली, मग नाटकही माझं चालू असतं पॅरलली. पण मधली जी सुट्टी आहे, घरी आराम केला वगैरे, ह्याच्यापेक्षा मला काम आवडतं केलेलं. आणि त्यात ह्या तिघांचा पाठिंबा असणं हे माझ्यासाठी, आणि फक्त पाठिंबा नाही, प्रचंड प्रेम आणि ज्याच्या त्याच्यात माझा साथ देणारी 3 माणसं, वा वा वा. ज्यातली 2 आता नाही आहेत. असतात ते, त्यांचे अंश आपल्यामध्ये असतात. म्हणजे बाबा तुझ्या तुझ्या रूपात आहे, त्याचे बाबा त्याच्या रूपात आहेत, आणि हे रुजुता म्हणजे उत्तम रुजवणारी आहे, आणि शिरीष म्हणजे आपला एक ऋतू आहे खरं तर. तो फुलवणारा आहे, आनंद देणारा आहे. हे प्रेम व्यक्त झालं आणि पुढच्या पिढीला हा आदर्श नक्कीच राहील. अरे. एक उत्तम कलाकार, त्याहून उत्तम कलाकार, दोघांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम. शिरीष, जाता जाता मात्र सुंदर एक शीळ होऊ देत, जी कानाकोपऱ्यात जाईल, ती आनंदाने बहरून जाईल आणि रुजुतावरचं प्रेम अधिक व्यापक होईल, अशी एक शीळ तुम्ही आता सादर करा. आणि त्याच्यावर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. पण काम करत राहा रुजुता भरपूर. शिरीष, तुम्ही पण वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या समोर या. पुन्हा पुन्हा आपण लवकर लवकर भेटू, काहीतरी छान 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 करू आणि पुन्हा लवकर भेटूया. तर त्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद देते, आणि मग तुम्ही छान एक शीळ.